जळगावमध्ये एका पक्षाच्या फॉर्मवर दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म, स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या एबी फॉर्मवर उद्धव ठाकरे गटाचा एबी फॉर्म, स्वराज्य शक्ती सेनेकडून मनपा प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला। उमेदवारांचं या भोंगळ कारभारावर टीकास्त्र। तुम्हाला माहिती आहे ना कुठली टोळी याची उमेदवार पळ इकडे आता उमेदवारांची पळवापळी कशी चालली आहे तुम्ही बघताय ना। आमदारांना सुद्धा रडावं लागतं इथे। आमदारांना सुद्धा जळगावात स्वतःच्या मतदारसंघामध्ये आमदारांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत। त्यांना स्वतःच्या मिसेसचा सुद्धा फॉर्म भरण्याचा अधिकार राहिलेला नाही। त्यांच्या डोळ्यातले अश्रू अनावर होत आहेत। कोण कोण कोणाला कसं पळवतंय, कुठल्या तिकीट कोणी कशा दिल्या जातं हे तुम्ही आपण बघितलंय। पार्वताबाई दामू भिल यांचे नामनिर्देशन पत्र हे दिनांक 29 तारखेला प्राप्त झालेलं होतं। 29/12/2025 ला दुपारी 11:50 यात त्यांनी शिवसेना उभाटा पक्षातर्फे नामनिर्देशन दाखल केलेले आहे। त्यानंतर आज त्यांच्याकडून दोन पक्षांचे म्हणजे स्वराज्य शक्ती सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांतर्फे त्यांचा जोडपत्र 1 आणि 2 ज्याला आपण एबी फॉर्म म्हणतो ते प्राप्त झालेले आहेत। जळगाव महानगरपालिकेत आम्ही आज सकाळी जे उमेदवार हे अर्ज दाखल केलेले आहेत त्या अर्जामध्ये काहीतरी गोडबंगाल झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि आम्ही स्वराज्य शक्ती सेनेकडून वॉर्ड नंबर 11 मध्ये जे उमेदवार आहेत पार्वताबाई दामू भिल ज्या आता मागे नगरसेवक होत्या त्यांनी आमच्या पक्षाकडून एबी फॉर्म आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्यांचा जो एबी फॉर्म आम्ही दिलेला होता उमेदवारी अर्जात 3 वाजेच्या आधी आम्ही जो एबी फॉर्म लावलेला होता तर त्या एबी फॉर्म नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून परत एक एबी फॉर्म जोडण्यात आलेला आहे।